तशा तर माझ्या खूप साऱ्या फ्रेंड आहेत. मी कमीच मैत्रिणी केल्यात, पण ज्या खूप सपोर्टिव्ह आहेत, मला समजून घेतात. पण त्यातल्या जास्त करून माझ्याबरोबर लाँग टर्मसाठी राहिलेली म्हणजे धनी आहे. म्हणजे माझ्या वाईट काळात असो, चांगल्या काळात असून, तिच्यासुद्धा वाईट काळात मी नेहमी तिच्यासोबत होती. त्यामुळे आम्ही दोघींचा बॉन्ड जरा वेगळाच आहे. जास्त लाँग टर्मसाठी आम्ही दोघी एकत्र राहिलेलो आहे. त्यामुळे मी तिला असं म्हणले की ती माझी खूप चांगली आणि बेस्ट फ्रेंड आहे. एकच वर्ष आम्ही एका वर्गात होतो, पण एवढा चांगला बॉन्ड बनला की आम्ही दोघे परत कधी वेगळं झालोच नाही. तसं म्हणायला गेलं तर ती वेगळ्या कॉलेजमध्ये आणि मी वेगळ्या कॉलेजमध्ये होती, पण आमचा जो बॉन्ड होता ना तो खूप चांगला बनलेला की आम्ही दोघी कधी वेगळं झालोच नाही. इवन तिचं लग्न झालं तरी आम्ही दोघींचा बॉन्ड खरंच खूप चांगला, म्हणजे म्हणतात ना एखाद्या वेळेचं बरं तुमचं मन जुळलं की ते आयुष्यभरासाठी टिकतं, तसं आमचं काय होतं. त्यामुळं सॉरी बरं का बाकी मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा खूप चांगले आहे. पण तिचा आणि माझा बॉन्ड जरा लाँग टर्मसाठी होता, त्यामुळे मी असं म्हणली आहे, बाकी काही नाही. पहिल्यापासून आमची परिस्थिती थोडीशी विकट होती आणि त्या विकट परिस्थितीमध्ये कुणी किती साथ दिली ना, ह्याच्यावरून मी चांगला अनुभव घेतला आहे की कुठला माणूस, कुठली व्यक्ती आपल्याला कुठंपर्यंत साथ देईल, किती चांगलं आहे आपल्यासाठी राहील, हे चांगलं मी पहिल्यापासून ओळखून आहे. त्यामुळं मी माणसं निवडताना ना मोजकीच निवडलेत, पण अशी निवडलेत जी माझ्या लाईफ टाईमसाठी माझ्यासोबत राहतील, अशीच मी माणसं निवडलेली आहेत. लहानपणापासून आत्तापर्यंत मोजकीच लोक आहेत जे मला समजून घेतात आणि मी त्यांना समजून घेते. ना त्यांनी लोकांनी कधी माझ्यासाठी बदललं, नाही मी त्यांच्यासाठी बदलणार आहे. कारण की लाईफ तर अशीच आहे, कशाला कुणासाठी बदला. आपली लाईफ आहे, आपल्या स्वतःच्या मनानं जगा, कुणासाठी कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. आणि मी तशीच आहे, मला जसं वाटतं तशी मी जगते. ना माझ्यासाठी कुणी कॉम्प्रोमाइज करायची गरज आहे, ना मी कुणासाठी कॉम्प्रोमाइज करते. खूप असे लोक आहेत माझ्या आसपासचे ज्यांना मी आवडत नाही माझ्या स्वभावामुळं, आणि मी त्यांना फोर्स करतही नाही की माझ्यावर प्रेम करा. मी माझ्या स्वतःवर प्रेम करते, त्यामुळे मी कुणासाठी कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि दुनिया गेली तेल लावत आणि नातेवाईक तर त्याच्या पलीकडे गेले. नातेवाईकच असतात जे तुमच्या यशाच्या रुकावटीत असतात, त्यामुळे त्यांचा विचार न करता जगा.